हे बघा, हे काका आणि मावशींच्या घरातील कबर्ड आहे. त्याचे पूर्वी मी असं स्वच्छ केलं. सगळे प्लास्टिकच्या वस्तू गरजेला लागतील त्या व्यवस्थित मांडल्या. आणि हे बघा, हे बाकीचं आहे, स्वच्छ करायचं आहे. हे बघ, हे बघा, हे किती किती खराब झालं लाकडाचं. हां, हे त्यांनी बनवून घेतलेलं स्वतःहून. म्हणजे सडणार नाही, खराब नाही होणार. त्यांनी एवढे मेहनतीने 4 पैसे कमवलेले, त्याने आपल्यासाठी नवरा बायकोने संसार केला. हां, हे घर बांधलं, हे सामान अशी नासाडी करायची. हां, हे घर जर बंद असतं ना तर वर्षभर ते किती झालं असतं. मी जर नाही आले असते तर मी इथे येऊन सगळं राहते, दिवाबत्ती करते, साफसफाई करते, म्हणून हे घर तरी टिकतं आहे. मला पैसा अडका धनसंपत्ती हे नाही, मला घराबद्दल, वस्तूंबद्दल, हे बद्दल सगळं टिकवण्याबद्दल ओढ आहे. जसं मी त्या घरी जपते आईवडिलांची पुंजी, तशी मी या घरी आणि पितृंचं करते. हे काय मग मी स्वतःसाठी एक वस्तू नाही आणत, हाय त्या वस्तूचंच वापरते. जुनी टाकाऊ वस्तू मी भंगारमधनं पण विकत घेऊन घरात आणते. का तर मला खर्च परवडत नाही. मी अजून माझ्यासाठी स्वतःसाठी काय केलं नाही आहे. हे बघ, दुसऱ्यांचंच आपलं जतन करते मग. आणि तेवढी माझ्या अंगाची शक्ती, मेहनत जातेच आहे ना. मी करते एवढं काम. आता वर्षभर मी त्यांच्या घरात येऊन जाऊन राहते. त्या घराचं, या घराचं, त्या घराचं, या घराचं, येऊन जाऊन जसं मला जमतं, जसं माझ्या तब्येतीनुसार, जसे माझे ग्रहमान आहेत त्यानुसार येऊन इकडे दिवाबत्ती, पूजापाठ, घर सांभाळून, त्यांना इथे जेवण खावण ठेवून, प्रत्येक वस्तू साफसफाई करून इथे वावरते. हां, मला ते बोलले आहे त्यानुसार मी चालते आहे आणि मी माझं कर्तव्य बजावते.